नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपल्याकडे एक नवीन विषय आहे, आपत्ती व्यवस्थापन. तुमच्या शहरात किंवा खेडेगावातील कोणत्याही आपत्तीबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? त्यांनी परिस्थिती पुन्हा व्यवस्थित कशी व्यवस्थापित केली लक्षात घ्या. ते एक रोमांचक आणि महत्त्वाचे विषय आहे. प्रत्येक व्यक्तीला हा विषय माहीत असणे आवश्यक आहे. तर लक्षपूर्वक ऐका. शिकण्याची उद्दिष्टे. या व्हिडिओमध्ये आम्ही अशा संकल्पनांवर लक्ष केंद्रित करत आहोत. पहिला, दुष्काळ आणि दुष्काळाची कारणे. दुसरं, ढग फुटणे. तिसरं, पूर आणि त्याचे संरक्षणात्मक उपाय. चौथा, ज्वालामुखी. पाचवा, सुनामी आणि सुनामीच्या विध्वंसक परिणाम. कीवर्ड: दुष्काळ, ढग फुटले, ज्वालामुखी, सुनामी, आपत्ती, विजा. संकल्पना नकाशा. सर्वप्रथम, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? कार्यक्षम व्यवस्थापन आणि आपत्तींना प्रतिसाद देण्याची प्रथा आपत्ती व्यवस्थापन म्हणून ओळखली जाते. सामरिकदृष्ट्या त्यात आपत्तीमुळे होणारी हानी दुरुस्त करण्याला प्राधान्य देणे समाविष्ट आहे. यामध्ये आपत्ती निवारण, तयारी, प्रतिसाद आणि पुनर्प्राप्ती कर्तव्ये व्यवस्थापित करण्यासाठी एक पद्धतशीर दृष्टिकोन देखील समाविष्ट आहे. विषयांवर जाण्यापूर्वी हे प्रश्न तपासा. पहिला, विजेमुळे होणारी जीवितहानी रोखणे शक्य आहे का? दुसरा, पावसाळ्यात शेतातील बांध वाहून जाऊ नये यासाठी काय करावे? तिसरा, आपण पाण्याची टंचाई का अनुभवतो? चौथा, वर्षभर अन्न उगवले नाही तर काय होईल? मानवनिर्मित आणि नैसर्गिक अशा दोन प्रकारच्या आपत्ती आहेत. काही आपत्ती टाळता येण्याजोग्या असतात, जाणाऱ्या असतात आणि काही प्रकारच्या आपत्तींसाठी आपणच अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चला सविस्तर जाणून घेऊया. सामान्यतः नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती यांचा एकमेकांशी संबंधित असतो. हवामानातील बदलांमुळे दुष्काळ, विजांचा कडकडाट, ढगफुटी, वादळे इत्यादी नैसर्गिक आपत्ती उद्भवतात. अशा नैसर्गिक आपत्तीत मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी कोणाला जबाबदार धरायचे? या नुकसानीचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो? अशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापन गट
अस्तित्वात होतात. प्रथम आपण प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या टप्प्याटप्प्याने तपशीलवर जाऊया. दुष्काळ अन्न, धान्य आणि पाण्याचा दीर्घकाळी आणि तीव्र टंचाईमुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजेच दुष्काळ. दुष्काळ खूप तीव्र असू शकते. दुष्काळाचे मुख्य कारण नैसर्गिक घटना असेल तरीही स्थिती काही नैसर्गिक घटनांवर व्यतिरिक्त काही मानवी क्रियाकलापांमुळे निर्मित होते. तर केवळ मानवच योग्य नियोजनाद्वारे दुष्काळाची तीव्रता कमी करू शकतो. पहिलं, पाण्याचे नियोजनबद्ध वापर, जलसंधारण, पाणी साठवण्याची योजना आणि पाण्याचा पुनर्वापर, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि जंगलतोड रोखणे. तिसरं, कधीकधी योजना अद्ययावत करणे आणि हवामान अंदाज लक्षात घेऊन खूप महत्त्वाचे आहे. जगाच्या विविध भागात भीषण दुष्काळामुळे जीवितहानी झाल्याची नोंदी आहेत. आशिया हा जगातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त खंड ठरला आहे. बहुतांश दुष्काळ अवर्षण प्रवण आणि पूरग्रस्त भागात आले. भारत आणि चीनला प्रभावित करणारे दुष्काळ जगातील सर्वात भयानक आहेत. तर काय होत आहे? पहिलं, पाऊस आणि लोकसंख्या यातील समतोल बिघडल्याने पाणी टंचाई वाढत आहे. दुसरं, हरित क्रांतीच्या परिणामी अन्नधान्याच्या उत्पादनात खूप वाढ झाली असली तरी रासायनिक खते, कीटकनाशके आणि तणनाशकांचे वापरण्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. तिसरं, अमर्यादित पाणी उचलणे. चौथं, जमिनीची धूप. पाचवा, पाण्याचा गैरवापर. ही सर्व कारणे म्हणून दुष्काळास कारणीभूत मानले जाऊ शकते. पुढे, ढगफुटी. भारत सरकारने 1976 मध्ये राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना केली. पूर नियंत्रणासाठी आयोगाने विशेष प्रयत्न केले आहेत. राष्ट्रीय रस्त्यापासून ते गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रणाचा आराखडा तयार ठेवण्यात आले आहे. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान आणि जीवितहानी टाळता येईल. काही वेळा पावसाच्या ढगातून खाली येणारे पाणी पावसाच्या रूपाने जमिनीपर्यंत पोहोचत नाही. त्याऐवजी जमिनीजवळील तापमान खूप जास्त असल्यामुळे ते बाष्पीभवन होऊन पुन्हा त्याच ढगांमध्ये जातो. परिणामी त्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण खूप जास्त होतो. जलद संक्षेपणामुळे विशिष्ट आणि लहान प्रदेशात 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्याहून अधिक वेगाने अचानक पाऊस पडतो. याला ढगफुटी असं म्हणतात. पूर म्हणजे काय? पुराचे काय परिणाम होतात?
साधारणपणे कोरड्या जमिनीवर पाण्याचे ओव्हरफ्लो. आपण पाहत असलेल्या परिणामांमध्ये मालमत्तेचा नुकसान, पिकांचा नाश, पशुधनाचे नुकसान, पायाभूत सुविधा नसणे आणि जलजन्य रोगांमुळे आरोग्य बिघडणे याचा समावेश होतो. पूर संबंधित संरक्षणात्मक उपाय काय? पहिले, डोंगराळ प्रदेशात लहान धरणे बांधणे. दुसरं, पाझर तलावांचे बांधकाम. तिसरा, नदीची पात्र सपाट बनवणे. चौथा, नवीन जंगलांची लागवड. पाचवा, नद्या जोडणे. विजा. तुम्ही आकाशात विजेचा लखलखाट पाहिले आहे का? वीज कशामुळे पडते? तुम्ही स्थिर विजेच्या धड्यात विद्युत चार्ज आणि विजेच्या झटक्यांबद्दल शिकलात. येथे त्याचे प्रकार. चार्ज केलेले ढग जेव्हा चार्ज न केलेल्या ढगावरून जातो तेव्हा चार्ज न केलेल्या मेघ उलट चार्ज प्राप्त करतो. नंतर जेव्हा दोन विरुद्ध चार्ज असलेल्या ढग एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा ते आकर्षित होतात आणि जोरदारपणे एकत्रित होऊन मोठ्या प्रमाणात उष्णता, प्रकाश आणि ध्वनी निर्माण करतात आणि त्याचमुळे वीज चमकते. सावधगिरी. वीज चालवणाऱ्या सर्व युटिलिटी लाईन्स आणि वस्तूंपासून दूर राहा. ज्वालामुखी ही एक नैसर्गिक घटना किंवा घटना आहे. पृथ्वीच्या आतील भागातून पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे उष्ण पदार्थांची हालचाल सतत होत असते. परिणामी कधीकधी पृथ्वीच्या कवचाखाली असलेल्या घन, द्रव आणि वायू पदार्थ कवचांकडे ढकलले जातात. जेव्हा हे पदार्थ स्फोटात पृथ्वीच्या कवचातून बाहेर पडतात आणि वाहू लागतात तेव्हा त्याला ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखीचे काय परिणाम होतात? पहिला, लावा, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ पृथ्वीच्या पृष्ठभागावर जमा होतात आणि त्यामुळे पर्वत आणि टेकड्या तयार होतात. दुसरा, ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राख आणि वायूमुळे वातावरण प्रदूषित होते. तिसरा, अनेकदा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे पाऊस पडतो. चौथा, गरम वायूमुळे तापमान वाढते. पाचवा, उष्ण चिखलाखाली जंगले आणि वस्त्या गाडल्या जातात.
जमिनीवर जसा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तसा समुद्रातही होतो. जमिनीवर ज्वालामुखीच्या दरम्यान जे पदार्थ बाहेर पडतात तेच पदार्थ समुद्रात ज्वालामुखीच्या उद्रेकांच्या वेळी बाहेर पडतात. समुद्रात ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे काही बेटे निर्माण झाली आहेत. ज्वालामुखीचा उद्रेक रोखणे, त्याचे उद्रेक झाल्यानंतर थांबवणे किंवा त्यावर नियंत्रणे ठेवणे असे शक्य नसते. तथापि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्फोटाचा अंदाज बांधणे आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी तातडीने पावले उचलणे शक्य आहे. सुनामी. सुनामीबद्दल जाणून घेण्याप्रथम भूकंपाबद्दल बोलूया आणि समुद्राच्या तळाशी भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर काय होते. जमिनीप्रमाणेच समुद्राच्या तळाशीही भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक होते. समुद्राच्या तळाशी भूकंप झाला तर सोडलेली ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते. याचा परिणाम म्हणून एक विचित्र प्रकारची लहर तयार होते. या लाटा उगमस्थानांजवळ फारशा उंच नसतात, परंतु त्या खूप वेगाने लांब अंतरापर्यंत पसरू लागतात. या लहरीचा वेग ताशी 800 ते 900 किलोमीटर आहे. जेव्हा ते किनारपट्टीवर पोचतात तेव्हा त्याचा वेग कमी होतो, परंतु त्याची उंची कमालीची वाढलेली आढळते. अगदी 30 मीटर पर्यंत भूकंप किंवा ज्वालामुखीमुळे समुद्राच्या तळाशी निर्माण होणाऱ्या अशा लाटांना सुनामी असं म्हणतात. सुनामी हा जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ बंदर लहरी असा होतो. सुनामीचे विध्वंसक परिणाम. पहिला, इमारती आणि इतर बांधकामे नष्ट झाली आहेत. दुसरं, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. तिसरा, झाडे उन्मळून पडतात. भूस्खलन मोठ्या प्रमाणावर होतो. चौथा, किनाऱ्याजवळ मूळ जमिनीत बदल होऊन दलदल निर्माण होते. पाचवा, बंदरे आणि समुद्रांशी संबंधित व्यवसाय उद्योगांवर विपरीत परिणाम होतो आणि सामान्य दैनंदिन जीवन विस्कलीन होते. वादळ ही वातावरणातील दाबातील फरकामुळे निर्माण झालेली एक विस्कळीत अवस्था आहे, ज्यामध्ये जोरदार वारे, अतिवृष्टी किंवा दोन्हीची समावेश होतो. वादळाचे परिणाम. जीवित आणि मालमत्तेची हानी, विद्युत पुरवठा खंडित, वाहतूक आणि दळणवळणात व्यत्यय. लक्षात ठेवण्याचे मुद्दे. पहिला, कार्यक्षम व्यवस्थापनाचा सराव आणि आपत्तींना प्रतिसाद देणे याला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात. दुसरा, मानव निर्मित आणि नैसर्गिक अशा दोन प्रकारच्या आपत्ती आहेत.
तिसरा, हवामानातील बदलांमुळे दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी, वादळे इत्यादी नैसर्गिक आपत्ती उद्भवतात. चौथा, अन्न, धान्य आणि पाण्याची दीर्घकालीन आणि तीव्र टंचाईमुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ. पाचवा, ढग फुटण्याच्या वेळी विशिष्ट आणि लहान प्रदेशात 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्याहून अधिक वेगाने अचानक पाऊस पडतो. सहावा, उष्ण पदार्थीचे पृथ्वीच्या आतील भागातून पृथ्वीच्या पृष्ठभागांकडे सतत हालचाल होतो असते, याला ज्वालामुखी म्हणतात. सातवा, सामान्यतः कोरड्या जमिनींवर पाण्याचे ओव्हरफ्लो. आठवा, वादळ ही वातावरणातील दाबातील फरकामुळे निर्माण झालेली विस्कळीत अवस्था आहे.